पहिले माशी इजनच आवडे अन्नचे खायाला. केळी नारळी आंबे पपया अननस आणण्याला. अननस आणण्याला किदिदली ताकीद माळ्याला. काय रुचे तुझला सीते ग, काय रुचे तुझला पुसती राम जानकीला. दुसरे माशी जनक कन्येला गर्भ तेज चढले. अंगावरती सुंदर कांती अतिछाया पडली. अतिछाया पडली मग ती आनंदित झाली. काय रुचे तुझला सीते ग, काय रुचे तुझला पुसती राम जानकीला. तिसरे माशी दशरथ सुनती चोर चोळील्याली. बागेमध्ये मंडप देऊनी भोजनास नेली. भोजनास नेली पैठणी तिजला नेसविली. काय रुचे तुझला सीते ग, काय रुचे तुझला पुसती राम जानकीला. चौथे माशी सर्व सख्या तिची अतिचेष्टा करीती. नाना परीच्या विनोदाने तिजला लाजवीती. तिजला लाजवीती मोगरा वेणीमध्ये खोविती. काय रुचे तुझला सीते ग, काय रुचे तुझला पुसती राम जानकीला. 5 मास होताच, 5 मास होताच तिजला हिरवा चुडा भरिती. बागेमध्ये मंडप देऊनी भोजनास नेती. भोजनास नेती हिरवा शालू नेसविती. काय रुचे तुझला सीते ग, काय रुचे तुझला पुसती राम जानकीला. 6वे माशी राम सीतेला डोहाळे पुसती. काय आवडे सांग प्रिये ग, सत्वर तव चित्ती. सत्वर तव चित्ती मग ती पती उत्तर देती. काय रुचे तुझला सीते ग, काय रुचे तुझला पुसती राम जानकीला. 7वे मासी पुनरिपू आपुले वनात ते जावे. ऋषी पत्नीच्या सौभाग्याशी वायनासी द्यावे. वायनासी द्यावे ऋषीचे दर्शन ते घ्यावे. काय रुचे तुझला सीते ग, काय रुचे तुझला पुसती राम जानकीला. 8 मास होता सीता ती वनाप्रती गेली. गौतम ऋषीने गंगा अनुनी तिजला भेटविली. तिजला भेटविली गौतम आश्रमास नेली. काय रुचे तुझला सीते ग, काय रुचे तुझला पुसती राम जानकीला. 9 मास 9 दिन होता जानकी प्रसूती झाली. 2 पुत्र पुसे नाम तयाचे जनविल सतहर्षी. जनविल सतहर्षी. काय रुचे तुझला सीते ग, काय रुचे तुझला पुसती राम जानकीला.
पुसती राम जानकीला, पुसती राम जानकीला. धन्यवाद.